बिनविरोध पॅटर्नवरून राज्यात राजकीय रणकंदन. मनसेची हायकोर्टात याचिका दाखल. पैसे देऊन आणि दबाव टाकून माघार घ्यायला लावल्याचा आरोप. बिनविरोध पॅटर्नच्या विरोधात मनसेची निवडणूक आयोगात तक्रार. निकालाची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा. तोपर्यंत निकाल राखून ठेवा, अविनाश जाधवांची मागणी. ठाण्यात बिनविरोधसाठी उमेदवारांना दमबाजी केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप. पोलिसांनीच उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेल्याचा व्हिडिओ जारी. तुम्ही 4 नाही 8 मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय? असदुद्दीन ओवैसींचा नवनीत राणांना खोचक टोला. हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत, नवनीत राणांनी केलेलं आवाहन. झी न्यूजला बॉम्बनं उडवण्याची धमकी. बांगलादेशातल्या अतिरेक्यांकडनं धमक्या. भाजप नेते संगीत सोम यांना धमकीचे फोन. सोम यांनी झी न्यूजला दिली होती मुलाखत. नाशिकमध्ये नाफेडच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन. 6 महिन्यांनंतरही नाफेडनं परतावा न दिल्यास शेतकरी आक्रमक. अधिकाऱ्यांवर कांदे फेकून मारण्याचा प्रयत्न. सोशल मीडियावरील रील पाहून संभाजीनगरात साडी खरेदीसाठी महिलांची झुंबड. 5,000ची साडी 599 रुपयात घेण्यासाठी आलेल्या महिलांची चेंगराचेंगरी. 3 महिला बेशुद्ध. आणि उमर खालिद शर्जीलला जामीन नाहीच. सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला. दिल्ली 2020 दंगल प्रकरणात कोर्टाचा निर्णय.